नमस्कार. आपल्या भारतीय समाजात कुटुंब आणि नातेसंबंध कसे चालतात यामागे ना काही छुपे नियम आहेत. तर आजच्या या भागात आपण बरोबर त्याच नियमांना उलगडून बघणार आहोत. बरं, आपण कोणाशी लग्न करू शकतो? हा प्रश्न आपल्याला वाटतो तितका सोपा नाहीये, बरोबर? आणि खरं सांगायचं तर ह्याच एका प्रश्नाभोवती आपलं आजचं सगळं बोलणं फिरणार आहे. कारण भारतात लग्नाचे निर्णय हे काही असेच सहज घेतले जात नाहीत. नाही, त्यामागे एक खोल, अगदी ऐतिहासिक अशी व्यवस्था आहे. ओके, तर मग हा नेमका आराखडा आहे तरी काय? चला समजून घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला किनशिप म्हणजे नातेसंबंध ही संकल्पना काय आहे हे बघावं लागेल. बघा, नातेसंबंध म्हणजे फक्त आपलं फॅमिली ट्री नाहीये. नाही, खरं तर ही आपल्या समाजाची एक बेसिक ऑपरेटिंग सिस्टम आहे असं समजा. म्हणजे कुटुंबात कोणाचं काय स्थान असेल, प्रॉपर्टी कोणाला मिळणार किंवा कोणावर कोणती जबाबदारी असेल, हे सगळं याच व्यवस्थेतून ठरतं. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. भारतात नातेसंबंधांची अशी एकच एक पद्धत नाहीये. उलट त्यात एक मोठी विभागणी आहे. प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांनी भारताला नातेसंबंधांच्या बाबतीत 4 मोठ्या भागांमध्ये विभागलं आहे. पण आज आपण त्यापैकी 2 सगळ्यात मोठ्या भागांवर लक्ष देणार आहोत. एक म्हणजे उत्तर भारत आणि दुसरा दक्षिण भारत. चला, तर आधी उत्तर भारतीय पद्धत काय आहे ते बघूया. त्यामागचं लॉजिक काय आहे ते समजून घेऊया. उत्तर भारतातल्या व्यवस्थेचा मुख्य आधार आहे बहिर्विवाह. म्हणजे काय, तर आपल्या गटाच्या बाहेर लग्न करणं. याचा मूळ हेतू म्हणजे जुन्या काळी एकमेकांना संरक्षण देण्यासाठी नवीन आणि दूरवरचे संबंध जोडणं हा होता. आता या बहिर्विवाहाचे 2 मुख्य नियम आहेत, जे लग्न ठरवताना पाळावेच लागतात. पहिला नियम आहे सपिंड बहिर्विवाह. हा थेट रक्ताच्या नात्यावर आधारित आहे. आणि दुसरा आहे गोत्र बहिर्विवाह, जो एका पौराणिक कुळाच्या कल्पनेवर आधारलेला आहे. हा तक्ता बघा. यात सपिंड आणि गोत्र यामधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सपिंड म्हणजे आपले माहिती असलेले रक्ताचे पूर्वज आणि गोत्र म्हणजे काय, ते एका काल्पनिक किंवा पौराणिक पूर्वजापासून तयार झालेलं कुळ. उत्तर भारतातले लग्नाचे नियम समजून घ्यायचे असतील तर हा फरक लक्षात ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि याच व्यवस्थेमुळे ना एक प्रकारची उतरंड तयार होते. एक तत्व असं आहे की वधू स्वीकारणारे हे वधू देणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ असतात. म्हणजे मुलाकडच्यांचं कुटुंब आणि त्यांचं गाव हे मुलीकडच्या कुटुंबापेक्षा आणि गावापेक्षा उच्च मानलं जातं. ही एक म्हण आहे बघा, पाव पुके लडकी नहीं ले जाएंगे. याचा अर्थ काय, तर एकदा आम्ही वराचे पाय धुतले, म्हणजे आमच्या घरच्या मुलाचं लग्न तुमच्याकडच्या मुलीशी लावून दिलं, की मग आम्ही तुमच्या कुटुंबातून मुलगी सूण म्हणून आणू शकत नाही. आणि यामुळे काय होतं, तर ती सामाजिक श्रेष्ठ कनिष्ठतेची भावना कायम राहते. बरं, हे झालं उत्तर भारताचं. आता आपण वळूया दक्षिण भारताकडे. इथली पद्धत उत्तरेच्या अगदी उलट आहे. इथे बघा, दोन्ही पद्धतींमधला फरक किती स्पष्ट आहे. उत्तरेत काय होतं, तर अनोळखी लोकांची लग्न करून संबंधांचं जाळं मोठं केलं जातं. आणि दक्षिणेत तर नातेवाईकांमध्येच लग्न करून मालमत्ता म्हणजे प्रॉपर्टी कुटुंबातच ठेवली जाते. या दक्षिण भारतीय पद्धतीला सघन नातेसंबंध असं म्हणतात. ह्यात काय होतं, तर ओळखीच्या जवळच्या नातेवाईकांमध्येच लग्नाला पसंती दिली जाते. आणि याचा सगळ्यात मोठा उद्देश असतो की जमीन आणि बाकीची मालमत्ता कुटुंबाच्या बाहेर जायला नको. आता दक्षिणेकडच्या पद्धतीतला सगळ्यात इंटरेस्टिंग आणि थोडासा गोंधळात टाकणारा भाग म्हणजे चुलत भावंडांमधला फरक. म्हणजे बघा, वडिलांच्या भावाची मुलं किंवा आईच्या बहिणीची मुलं यांना सख्खं भाऊ बहीण मानलं जातं, त्यामुळे त्यांच्यात लग्न होत नाही. पण वडिलांच्या बहिणीची मुलं किंवा आईच्या भावाची मुलं यांना मात्र लग्नासाठी योग्य जोडीदार मानलं जातं. ठीक आहे, तर आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. पण प्रश्न हा आहे की ह्या सगळ्या जुन्या गोष्टी आजही महत्त्वाच्या का आहेत? तर थोडक्यात काय, तर आपल्या देशात नातेसंबंधांचे 2 वेगवेगळे लॉजिक काम करतात. उत्तरेतली व्यवस्था आहे व्यापक, जी दूरवरचे श्रेणीबद्ध संबंध बनवते. तर दक्षिणेतली व्यवस्था आहे सघन, जी जवळचे आधीपासूनचेच कौटुंबिक संबंध आणखी घट्ट करते. आणि या दोन्ही व्यवस्थांनी मिळून शतकानुशतके आपलं सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक जीवन घडवलं आहे. आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो.
कुटुंबाचा हा इतका जुना भूतकाळ आपल्या देशाच्या आधुनिक भविष्याला कसा आकार देत असेल यावर विचार करायला नक्कीच हवा.